नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निवारा भत्ता जो आहे, तो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जमा पण झालेला आहे. 50% विद्यार्थ्यांचा जमा झालेला आहे व राहिलेल्या 50% विद्यार्थ्यांचा जो काही अंडर डी-डी-ओमध्ये दाखवत आहे, तर त्यांना असं वाटतंय की आमची स्कॉलरशिप जी आहे ती मिळणार नाही का? तर मी आज तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की तुमची स्कॉलरशिप येणार की नाही हे सुद्धा सांगणार आहे व तुम्हाला कोणकोणते प्रॉब्लेम व कशामुळे तुमची स्कॉलरशिप जी आहे ते रोखलेली आहे, ही सर्व काही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला इथे तुमची जी काही यूजर आय डी आहे ती टाकून घ्यायची आहे. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि हा जो काही कॅप्चर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी टाकल्यानंतर आता मी या ठिकाणी लॉग इन करून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी जे काही माय अप्लाइड स्कीम हे जे काही ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, थोडंसं तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल केल्यानंतर तुम्ही इथे 4 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील. अंडर स्क्रुटिनिटी ॲप्लिकेशन्स, अप्रूव्हड ॲप्लिकेशन, रिजेक्टेड ॲप्लिकेशन, फंड डिस्ट्रीब्यूट. तर तुम्हाला अप्रूव्हड ॲप्लिकेशन्समध्ये एकदा स्टेटस चेक करायचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रॉल करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला ज्या काही 2 स्कॉलरशिप आहेत त्या अप्लाय केलेल्या दाखवत आहेत. एक म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि दुसरी म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, जिला आपण EBC म्हणतो. या अशा 2 स्कॉलरशिप आपल्याला या ठिकाणी जे काही आहेत ते दाखवत आहेत. त्यामध्ये EBCचं स्टेटस रिडीम स्टेटस जर चेक केलं तर जे काही फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे ते फंड डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. विद्यार्थ्याचा फंड डिस्ट्रीब्यूट जो आहे तो ₹500 त्याच्या खात्यामध्ये सुद्धा जमा झालेली आहे व जो काही इन्स्टिट्यूटचं स्टेटस आहे ते फंड इन प्रोसेसमध्ये आहे. त्याच्याशी आपल्याला काही देणं-घेणंही नाही. ते कॉलेज पाहून घेईल. तर मित्रांनो, आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर पंजाबराव देशमुखचं जे काही इथे तुम्ही पाहू शकता की अंडर डी-डी-ओ दाखवत आहे. मग आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की अंडर डी-डी-ओ आणखीन पण दाखवत आहे आणि आम्हाला रिडीमचं जे काही ऑप्शन आहे ते आणखीन आलेले नाही. तर आता या रिडीमच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे ते आमचं जे काही एव्हिटिंग अप्रूव्हल जे आहे, ते अप्रूव्हल जे आहे ते आणखीनसुद्धा वेटिंगसाठी आहे. अप्रूव्हल आलेलं नाही. आमची जी काही ₹19,000 स्कॉलरशिप आहे तीसुद्धा आमच्या खात्यामध्ये आलेली नाही. तर आता ही स्कॉलरशिप कधीपर्यंत येईल? तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही स्कॉलरशिप आहे ती तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा केली जाणार आहे. आता ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत, बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमध्ये तुमचे जे काही रक्कम आहे शिक्षण शुल्क जी काही आहे, निवास भत्ता जो आहे तो तुमचा तो भत्ता जमा करण्यात आलेला आहे व राहिलेल्या विद्यार्थ्यांचा एक मार्च महिन्याच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांचा जो काही निधी आहे तो मंजूर झालेला असून तो निधी प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये जी काही शिष्यवृत्ती आहे ती खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर मार्च एंडिंगपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल. त्यानंतर तुमची जी काही स्कॉलरशिप आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा व अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा. धन्यवाद.